तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये। आज आहे ना भाऊ, मम्मी मी चाललो होतो मामाच्या गावाला। आता ह्या दिवसात मामाच्या गावाला जायचं कारण म्हणजे बाबाच्या भेटीसाठी। आता कुठं गावाला जायचं म्हटल्यावर आणि त्यात मम्मी सोबत आहे म्हटल्यावर खाली हात थोडीनं जाता येतं। मस्त स्वीट मार्ट मधून स्वीट घेतलं आणि लगेच निघालो समोर। मम्मी आल्या ना बाबा एवढे खुश होते आणि त्यात त्याच्या गप्पा ऐकून असं वाटत होतं जसं काही 3-4 वर्ष भेटले नव्हती। पण काय भाऊ, शेवटी बापलेकीचं नातं आहे, किती पण भेटणं बोलणं झालं तरी कमीच आहे। इकडे बापलेक गप्पा करायला आणि इकडे माम भाषा ऐकायला। तुम्ही करा म्हणलं भाऊ कंटिन्यू, तोपर्यंत सौरभ आणि मी येतो म्हणलं फिरून। या गावात आहे ना भाऊ, रोज रात्री जेवण झालं की असं काही खेळता, ते बी रोज। आणि एक आमचं गाव वर्षातून फक्त उन्हाळ्याचं क्रिकेट खेळता। आता आपले मामा आहे ना जरा जास्त स्ट्रिक आहे, त्यामुळे ना चुपचाप मोबाईल ठेवून दिला आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी बुलढाण्यात आल्यावर काढला। सौरभ आणि मी ना आम्ही आलो होतो बुलढाणा, कारण की बाहेरून एक पार्सल येणार होतं आणि ते आपल्याला घेणं होतं। बुलढाण्यात आल्या पहिले तर पार्सलचा शोध घेतला आणि ते घेऊन लगेच चहावाल्या मामाकडे आलो। तिथं मस्त एक कॉफीची 90 मारली। कॉफीची 90 मारून आहे ना आम्ही आलो होतो एटीएम वर। म्हणलं कॅश काढली पाहिजे। पैसे काढायचे म्हणलं रक्षाबाईनं लगेच एटीएम हिसकावून घेतलं। त्यात भाऊ चष्मे लावून आले होते, याच्या अवतार पाहून एटीएम सुद्धा सॉरी म्हणी। असो, थोडेफार पैसे काढून आम्ही आलो होतो कपड्याच्या दुकानावर। तिथून मस्त एक शर्ट घेतलं आणि त्यानंतर आहे ना मस्त एक लस्सी घेऊन आम्ही लगेच निघालो घराकडे। चला भाऊ, आम्ही निघतो मामाच्या घरी, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून।